नमस्कार मित्रांनो सुरुवात करते आहे आज एका नव्या स्टोरीला. तर हॅलो फ्रेंड्स, माझं नाव दिव्या. मी आता 28 वर्षाची युवती आहे. मी ऑफिसमध्ये जॉब करते. मी इथे माझ्या जीवनातल्या काही अनुभव तुम्हाला सांगणार आहे, ज्या आजपर्यंत कोणाला सांगितल्या नाहीत. माझी उंची 5 फूट 6 इंच आहे. रंग गोरा आहे. तुम्ही विचार करू शकता मग मी कशी असेल ते. मी आणि सुरेखा खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. काही दिवसाआधी तिचं लग्न मंगेश नावाच्या मुलाशी ठरलं. सुरेखाच्या आई वडिलांनी मुलगा शोधला होता. तो मंगेश दिसायला छान होता. तो एका कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर होता. एकदा सुरेखाने मला फोन केला आणि म्हणाली, मी आणि मंगेश बाहेर जाणार आहोत शॉपिंगला, तू पण चल. मी आधी नकार दिला, पण सुरेखानं ऐकलंच नाही आणि मला जावं लागलं. आम्ही एका मोठ्या मॉलमध्ये गेलो शॉपिंगला. आम्ही शॉपिंग करत मॉलमध्ये फिरत होतो आणि सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. तेव्हा एका शॉपमध्ये आम्ही कपडे पाहत असताना सुरेखा आणि मंगेश एका कोपऱ्यात लावलेले कपडे बघत होते. शॉपमध्ये थोडी गर्दी होती म्हणून मी त्यांच्या मागेच उभी होती. तेवढ्यात मंगेश सुरेखाशी हातात कपडे पकडत बोलला. मागे वळतो तर त्याचा कोपरा माझ्या बॉलला लागला. त्याचा हाताचा कोपरा पूर्ण माझ्या जोरात माझा बॉल दाबला गेला. मंगेश लगेच मागे वळून बोलला, सॉरी. मी पण काही न झाल्यासारखे केलं. मग आम्ही तिथून निघालो. पुढे पिझ्झा खाण्यासाठी पोहोचलो. तिथे एका टेबलावर बसलो, पण मला भूक लागली होती. मंगेशने पिझ्झा ऑर्डर केला. आता पिझ्झा येईपर्यंत मंगेश आणि सुरेखा एकमेकांशी बोलत होते. मी फोन हातात घेऊन फेसबुक पाहू लागले. तेवढ्या टेबलाखाली मंगेशने अगदी पाय माझ्या पायाला लावला. मला वाटलं चुकून लागला असेल, तर मी बाजूला पाय ठेवला. पण मंगेशने परत माझ्या पायाकडे पाय आणला आणि माझ्या पायाला पाय टेकवला. पण ह्यावेळी मी पाय सरकवला नाही, कारण मला बघायचे होते की तो पुढे काय करतोय. मंगेश मग माझ्या पायाला त्याचा पाय घासू लागला. हळूहळू त्याने पाय वरती सरकवायला सुरुवात केली. तेवढ्यात पिझ्झा आला, तर त्याने परत पाय मागे घेतला. मला वाटलं आता तो परत शांत बसेल, पण त्याने परत माझ्या पायाला पाय लावला आणि ह्यावेळी त्याचा पाय सरकवत एकदम माझ्या मांड्यांच्या मधोमध घेऊन आला. त्यात मी पंजाबी ड्रेस घातला होता. मंगेशचा पाय माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये होता आणि पुच्छीपासून थोडासा दूर होता. तो दोन्ही मांड्यांना घासत होता आणि मला पण ते आता आवडू लागलं होतं, त्यामुळे मी काही बोलले नाही. मंगेश दिसायला पण छान होता. त्याची बॉडी पण चांगलीच होती. काही वेळाने आम्ही तिथून निघालो आणि मॉलमध्ये बाकीच्या ठिकाणी जाऊ लागलो. तेव्हा एका लिफ्टमध्ये आम्ही आलो. खूप गर्दी होती. आम्ही मागे सरकलो आणि बाकीचे लोक आत शिरले. त्या गर्दीत सुरेखा माझ्या पुढे उभी राहिली आणि मंगेश माझ्याच उजवीकडे उभा राहिला. पण आता माझ्या लक्षात आलं होतं की त्याने त्याचा हात जो मागे पकडण्याचा स्टीलला रॉडला धरला होता, तो रॉडला पकडून उभा होता. आम्ही तिघं लिफ्टच्या एका कोपऱ्यामध्ये उभं होतो. तेव्हा मला एक युक्ती सुचली. मी त्या गर्दीचा फायदा घेऊन हळूच मागे सरकली आणि माझी गाण मंगेशच्या हाताला चिटकवली. मी काही न झाल्यासारखं गप्प उभी राहिले. मंगेश माझा इशारा समजून गेला व त्याने हळूच त्याचा हात माझ्या गांडीला लावला आणि हळूहळू गांडीवर तो हात फिरवू लागला. मंगेशने हळूच माझ्याकडे बघितले आणि जोरात माझी गांड दाबली. त्या स्पर्शाने मी एकदम गरम झाले आणि माझ्या पुज्जीला आता खाज येऊ लागले होते. मी विसरून गेले होते की ते दोघांचं लग्न होणार आहे काही दिवसातच. थोड्या वेळाने लिफ्ट वर पोचली. आम्ही बाहेर आलो. मंगेशने बाहेर येताच माझ्या डोळ्यात डोळे टाकून एक नजर दिली. मी हास्य प्रतिसाद दिला. सुरेखा आणि मंगेश बोलत पुढे जाऊ लागले. आम्ही शॉपिंग करून मग घरी निघालो. मी घरी पोचले. तेवढ्यात मला दिसलं की मंगेशने मला फेसबुकवर मेसेज केला आहे. त्याने लिहिलं होतं की रात्री 10 वाजता ऑनलाईन ये, बोलू. मला पण खूप इच्छा होती त्याच्याशी बोलण्याची, म्हणून मी लवकर जेवून रात्री माझ्या खोलीत येऊन बसले आणि मंगेशचा मेसेजची वाट बघू लागले. बरोबर 10ला मंगेशचा मेसेज आला. आधी जेवली वगैरे झालं. मग त्याने सांगितलं, खूप छान दिसत होतीस, मला खूप आवडलीस. मला पण ते आवडलं, पण मी म्हटलं तुझं तर लग्न होणार आहे सुरेखाशी, तिच्याकडे लक्ष दे. पण तो काही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. तो लगेच बोलला, मला तुझे बॉल खूप आवडले, खूप मऊ मऊ आहेत. माझा हात लागला तेव्हा जाणवलं. मी ते ऐकून थोडी गप्प झाले. मला कळत नव्हतं काय बोलू. मग मी म्हणाले, तुझी गाण तर मस्तच आहे. तो म्हणाला. ते ऐकताच मी परत माझ्या पुच्छीला खाज येऊ लागली. मला त्याने लावलेल्या गांडीला हात तो स्पर्श आठवला. मी मंगेशला म्हणाले, असं नको बोलू, हे बरोबर नाही. पण तो काही थांबला नाही. त्याने मेसेज केला, आपण थेट भेटू, मला तुझ्या होटांना चावायचं आहे. ते वाचून मला पण कसं तरी झालं आणि इच्छा जागी झाली. पुढे म्हणाला, मी तुला फोन करतोय, फक्त मी काय म्हणतोय ते ऐक. असं बोलून त्याने फोन लगेच केला. मी रूममध्ये होते, पण जास्त मोठ्याने बोलू शकत नव्हते, कारण आईला आवाज जाण्याची शक्यता होती. तर मी असाच फोन कानाला लावला आणि समोरून मंगेश
सुरुवात झाली. मंगेश वेगळ्याच जोशमध्ये वाटत होता. तो म्हणाला, मला तुझ्या ओठांना किस करायचं आहे, तुझे बॉल दाबायचे आहेत, खूप मोठे झाले आहेत, तुझी गाण दाबायची आहे. मी ते ऐकूनच एकदम गरम झाले. माझी इथे अवस्था बिघडू लागली. माझ्या पुच्चीतून हळूहळू पाणी येऊ लागलं. सारखं पुच्चीला हात लावायचं मन होऊ लागलं. पुढे मंगेश म्हणाला, मला हे सर्व लग्नाआधी करायचं आहे. मी तुला पूर्ण खुश करून टाकेन, तुला नांगडा करून जावेन, सर्व शॉट मारेन, तू फक्त हा बोल, मी प्लॅन करतो. असं बोलून त्याने मला माझं उत्तर विचारलं. मला इथे कळत नव्हतं काय बोलू. तो माझ्या मैत्रिणीचा होणारा नवरा होता. हे मी कसं काय करू शकते? मी मंगेशला म्हणाली, मला काही कळत नाही आहे. काय करू, काय बोलू? त्यावर मंगेश म्हणाला, तू काही नको करू, मी सर्व करेन, तू फक्त ये. पुढे मंगेश म्हणाला, माझा लवडा तुला खूप खुश ठेवेन. खूप तापला आहे तो, तुझ्याचबद्दल विचार करतोय तो. त्याला एकदा तुझ्या पुच्चीत जायचं आहे आणि तुला जोरजोरात झवायचं आहे. ते ऐकून माझी पुच्ची आता उड्या मारू लागली होती. मला पण मनात वाटू लागलं की मंगेशला उद्याच भेटून घेऊ आणि जवून घेऊ. मी विचार करत होते तेवढ्यात मंगेश स्वतःच बोलला, मला आता राहवत नाही, मी नाही जास्त वाट बघू शकत, आपण उद्याच भेटू, मी रूम बुक करतो, आपण जाऊ तिथे आणि पूर्ण दिवस जाऊन काढू. हे ऐकताच माझी पुच्ची ओरडू लागली. मी हळूच आवाजात फोनवर मंगेशला होकार दिला आणि फोन ठेवला. मंगेश लगेच हॉटेल बुक केलं त्याने आणि मला मेसेज केला हॉटेलचं नाव. ते बघून मी आनंद झाले. मी लगेच झोपण्याची तयारी केली आणि झोपून गेले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी कामाला जाण्यासाठी उठले, तयारी केली. तेवढ्यात मंगेशचा मेसेज आला. त्याने विचारलं, कुठं भेटशील? तर मी त्याला सांगितलं, रेल्वे स्टेशनला. मी लवकर सर्व कामं केली आणि निघाले 10 वाजता. मंगेश आधीच येऊन तिथे उभा होता. आम्ही तिथून ऑटो रिक्षा पकडली आणि हॉटेलला निघालो. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता, आता पुढे काय होणार? बाकी सर्व मी विसरून गेले होते. मंगेश पण काही बोलत नव्हता. दोघं पण शांत बसलो होतो. काही वेळात हॉटेल आलं. आम्ही दोघं आत गेलो आणि मंगेशने रूमची चावी घेतली. आम्ही लिफ्टने वर जाऊ लागलो. तेव्हा मंगेश माझ्याकडे बघितला आणि हळूच हसला. मला कळलं की तो मॉलबद्दल बोलत होता. मीही हळूच हसले. तेवढ्यात लिफ्ट वर आली. आम्ही बाहेर आलो आणि रूममध्ये बाजूलाच होतो. मंगेशने चावी लावून दरवाजा उघडला आणि आत गेला आणि लाईट चालू केली. मी मागोमाग आत गेले. मंगेश जाऊन आत दरवाजा बंद करू लागला. माझी धगधग आता वाढली होती. काय करावं काही कळेना सुचत नव्हतं. माझी धगधग वाढू लागली होती. त्याने मला एकदम घट्ट मिठी मारली आणि माझ्या ओठांवर ओठ ठेवले. मी एकदम काही लवडा घुसवला. मी मंगेशचा तोंडात पूर्ण घेतला आणि चोखू लागले, आत बाहेर करू लागले. तेवढ्यात मंगेशचं पूर्ण पाणी माझ्या तोंडात उडालं. मी दंड तोंडात घेताच पूर्ण वेळ पकडून ठेवला होता आणि सर्व पाणी तोंडात जमा करून घेतलं. मग मंगेश शांत झाला. त्याने माझ्या तोंडातून बाहेर काढला. मी उठले आणि बाथरूममध्ये जाऊन ते पाणी थुकून आले. मंगेश बाहेर झोपून गेला बेडवर. मी आले आणि त्याच्याच बाजूला थोडा वेळ झोपून मिठी मारली. मग काही वेळानंतर आम्ही हॉटेलमधून निघालो आणि ऑफिसला गेले आणि मंगेश पण आपल्या कामाला गेला. तो दिवस खूप मजेदार होता, आठवणीचा ठरला, कारण मैत्रिणीच्या नवऱ्याकडून मी लग्नाआधीच जाऊन घेतलं होतं. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी? नक्कीच आवडली असेल ना? स्टोरी कशी वाटली हे नक्की कळवा. धन्यवाद.